नमस्कार जी। आज मी तुम्हाला एक असा विचार सांगणार आहे जो जर मनापासून समजला तर जीवनाकडे पाहण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो। अनेकदा आपण विचार करतो, लोक माझ्याबद्दल काय बोलतात, माझी किंमत कोण करतो, मला कोण समजून घेतं का की नाही घेत। पण एक सत्य कधीही बदलत नाही, माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दांनी नाही तर त्याच्या कर्मांनी होते। काही लोक खूप गोड बोलतात पण त्यांच्या कृतीत प्रेम नसतं, तर काही लोक फार कमी बोलतात पण त्यांच्या प्रत्येक कृतीत माणुसकी असते। म्हणूनच आपल्या जीवनात शब्दांपेक्षा कर्माला जास्त महत्त्व आहे। आपण दररोज कोणते विचार करतो, कोणाशी कसं बोलतो, कोणाला मदत करतो, कोणाला दुखावतो, याच गोष्टी हळूहळू आपलं व्यक्तिमत्व घडत असतात। आरशात आपला चेहरा दिसतो पण आपल्या कर्मात आपला खरा स्वभाव दिसतो। जर आपल्या मनात प्रेम असेल तर आपल्या कृतीत प्रेम दिसेल, जर मनात अहंकार असेल तर तोही आपल्या वागण्यात दिसून येईल। म्हणून स्वतःला बदलायचं असेल तर फक्त बोलणं बदलून उपयोग नाही, कर्म बदलावा लागतं। आज अनेक जण सुख शोधत आहेत पण सुख मिळत नाही म्हणून दुःखी आहेत, कारण सुख बाहेर नसतं, सुख आपल्या अंतःकरणात असतं आणि ते जागं होतं। जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने चांगले कर्म करतो, कोणाला मदतीचा हात देतो, कोणाचं मन दुखावण्याऐवजी त्याला धीर देतो, कोणाच्या डोळ्यात अश्रू आणण्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर हसू आणतो, एक चांगलं कर्म कधीच वाया जात नाही। त्यांचं फळ कधी, कुठे आणि कसं मिळेल हे आपल्याला माहीत नसतं, पण ते नक्की मिळतं। आज जर कोणी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असेल तरी चांगुलपणा सोडू नका, कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण आपली माणुसकी गमावू नये। हे जीवन खूप मौल्यवान आहे, ते राग, द्वेष आणि सूड यात वाया घालवू नका। त्याऐवजी प्रेम वाढवा, संयम वाढवा आणि आपल्या प्रत्येक कृतीत चांगुलपणा आणा। लक्षात ठेवा, आपण कोण आहोत हे आपण स्वतः सांगत नाही, आपलं कर्म जगाला सांगतं। आज तुम्ही कोणाला आधार दिला, कोणाला क्षमा केली, कोणासाठी निस्वार्थपणे उभे राहिलात, हीच तुमची खरी ओळख आहे। जीवनात पैसा, पद आणि प्रसिद्धी मिळू शकते, पण चांगला स्वभाव आणि चांगलं कर्म नसतील तर त्या सर्व गोष्टी अपुऱ्या वाटतात। म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात एका चांगल्या मनाने करा। आज माझ्या हातून कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही, आज माझ्या हातून एकतरी चांगलं काम होईल, हा छोटासा संकल्प तुमचं आयुष्य बदलू शकतो। कारण मोठे बदल नेहमी छोट्या कृतीतून सुरू होतात। जेव्हा आपण स्वतःमध्ये चांगले बदल घडवतो तेव्हा आपल्या घरात बदल होतो, घर बदललं की समाज बदलतो आणि समाज बदलला की जगही बदलायला सुरुवात होतो। म्हणून बदलाची वाट पाहू नका, स्वतःपासून सुरुवात करा। कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याला कोणी ओळखत नाही, पण वेळ सर्वांना ओळख करून देते। आज नाही, उद्या नाही, पण एक दिवस तुमचं कर्मच तुमची ओळख बनते। लोक तुमच्या कपड्यांना विसरतील, तुमच्या पैशालाही विसरतील, पण तुम्ही त्यांच्याशी केलेले चांगली वागणूक कधीच विसरणार नाही। म्हणून आपल्या जीवनात असा ठसा उमटवा की तुमची आठवण आली की लोकांच्या चेहऱ्यावर हसू यावं। शेवटी एवढंच सांगतो, आपल्या जीवनाचा सर्वात मोठा आरसा आपले म्हणजे कर्म। आपण जसं पेरतो तसंच उगवतं। म्हणून प्रेम पेरा, विश्वास पेरा, माणुसकी पेरा आणि चांगले कर्म करत राहा, कारण आपले कर्मच आपल्याला स्वतःची ओळख करून देते।